शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबाबत प्रक्षोभक विधान केले। मात्र गायकवाडांची पाठराखण करता करता त्यांच्याच पक्षाच्या संजय शिरसाट यांची सुद्धा जीभ घसरली। दरम्यान शिंदे गटातील आमदारांची ही वादग्रस्त वक्तव्य, त्याचं हे सत्र नेमकं थांबणार तरी कधी, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। पाहूयात। माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन। निष्ठेवर बोलायचे तुमची लायकी नाहीये। निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे। शिंदे गटाचे दोन्ही संजय विरोधी पक्षांच्या प्रमुखांवर आगपाखड करतायत। संजय गायकवाडांनी थेट राहुल गांधींची सुपारी दिली आहे, तर संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली आहे। विषय होता आरक्षणाचा, मात्र तो मुद्दा आता इतक्या खालच्या पातळीवर पोहोचला की आपणच आरक्षणाचे तारणहार असल्याच्या आविर्भावात गायकवाडांनी थेट राहुल गांधींच्या नावाने 11 लाखांची सुपारीच दिली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। संजय गायकवाडांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस नेत्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलाय। राहुल गांधींची जीभ छाटण्यासाठी 11 लाखाचा बक्षीस देणारा, बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस आपल्या अवकादीबाहेर बोलतोय। खरं तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे। नेहमी यांनी दिलेले स्टेटमेंट, यांनी दिलेले नोंदमत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले। पण अशा पुसट आणि पागल आणि पोचलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही। अरे तू राहुल गांधीची जीभ छाटायची काय गोष्ट करतोस? तुझ्या पक्षाची अवस्था, तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस। आणि राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे। ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल। आणि यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट देणाऱ्यांविरुद्ध गृह खातं, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष लागलं आहे। यावर त्वरित यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा, अन्यथा एकेकाला आम्हालाही धडा शिकवावा लागेल। तो धडा शिकवण्यासाठी दिवस दूर नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवा। त्यांनी अनेक अशी विधानं केलेली आहेत, पण या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेलेच नाहीत असं वाटायला लागलेलं। आपण पाहतोय बदलापूरमध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला आणि वामन म्हात्रेने त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झालंय का, त्यांच्यावर अजून वामन म्हात्रेंना अटक झाली नाही, पण त्या पत्रकारावर एफआयआर झालेली आहे। अनेक अशी घटना झालेल्या आहेत, पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला। पुण्यामध्ये आहेत आणि पण गृहमंत्री खरोखर आहेत का? त्यांच्याकडे खातं आहे का? हा वाद सुरू असतानाच संजय गायकवाड यांची पाठराखण करण्यासाठी संजय शिरसाट धावले। मात्र राहुल गांधींचा विषय बाजूला ठेवून थेट उद्धव ठाकरेंवर बरसले। निष्ठा, बाळासाहेबांचे विचार, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जा, हे बाळासाहेबांचे विचार होते। निष्ठा ही होती, त्यांचे पाय चाटणं, त्यांच्या दरवाज्यात जाणं ही निष्ठा आहे। निष्ठा कशाला म्हणतात ते आम्हाला शिकवू नका। निष्ठा आम्ही पाळलेल्या आहेत, म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाहीये। निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे। तुमच्या तोंडात फक्त विष्ठा आहेत आता, आणि म्हणून दरवेळेला तुम्हाला वाटतं की आम्ही टोमणे मारतो आणि हे लोक ऐकून घेतात। ते दिवस गेले। एवढा वाद कमी की काय म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला।
बावनकुळेंनी संजय गायकवाडांच्या प्रक्षोभक वक्तव्याचं समर्थन केलं नाही, मात्र नेहरू आणि इंदिरा गांधींच्या नावाचा दाखला देत राहुल गांधींना आरक्षण संपवायचंय अशी टीका केली. संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे. मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे. आणि तिसरं आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू. म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे. आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे, आमचे NDA सरकार संविधान बदलणार आहे, हे जे बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे. संजय गायकवाड आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण तसं नवं नाही. आधी संजय गायकवाड प्रक्षोभक वक्तव्य करतात, मग विरोधक त्यांच्यावर पलटवार करतात. त्यानंतर गायकवाड काहीतरी थातूर मातूर स्पष्टीकरण देतात आणि एकदा वाद संपला की नव्या वादाच्या तयारीला लागतात. मात्र निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे अशा नेत्यांना आवरण्यासाठी एकनाथ शिंदे पुढाकार घेणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.